सुरुवातीला इंट्राडेचा प्रयत्न केला, पण जसं सगळ्यांची बोटं जळतात, सो बर्निंग युअर फिंगर्स इन द मार्केट, तशा काहीसा माझ्यासोबत एक ॲक्सिडेंट झाला. विचार करा, तुमच्याकडे एक ब्रँड न्यू जर्मन कार आहे, त्याचं इंजिन पण पॉवरफुल आहे आणि त्या गाडीची टाकी, पेट्रोलची टाकी पूर्णपणे फुल आहे. अशा वेळेला कुठलाही व्यक्ती काय विचार करेल की मी तर आता इझिली पोहोचेल माझ्या डेस्टिनेशनपर्यंत. पण मला तुम्ही खरं सांगा, तुम्ही ज्या वेळेला मुंबईपासून पुण्यापर्यंतचा प्रवास ज्या वेळेला तुम्ही ठरवता, काय तुम्हाला खरंच चांगलं प्रॉपर क्लिअर वेदर मिळतं? नाही. तुम्हाला ॲक्सिडेंटलेस रोड मिळतो? नाही. तुम्हाला क्लिअर हायवे मिळतो का? नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला ट्रॅफिक जॅम हे मिळणारच. पण तरी तुम्ही तुमचा प्रवास करणं टाळता का? तुम्ही तुमचा प्रवास बरेच थांबवता का? तुम्ही तुमचे प्लॅन्स कॅन्सल करता का? तुम्ही गाडी वळून घराच्या दिशेने जाता का? नाही. त्यावेळेला तुमची मानसिकता कशी असते? त्यावेळेला तुमची मानसिकता असते पॉझिटिव्ह. ठीक आहे, हा ग्लिच थोड्या वेळासाठी, हा प्रॉब्लेम थोड्या वेळासाठी, ही रिस्क थोड्या वेळासाठी, पण मी पुण्याला मुंबईहून पोचणार म्हणजे पोचणार. असंच काहीसा आपल्याला आपला निर्धार आणि आपला ध्यास आपल्या इन्व्हेस्टिंगच्या जर्नीमध्ये सुद्धा असला पाहिजे.